प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत असो. आपण देवाचे मनापासून उपकार मानूया आणि आजच्या मननासाठी आपला जो विषय आहे तो आहे डिवाइन हिलिंग, दैवी आरोग्य. आता हे दैवी आरोग्य गेलं कुठं? आणि दैवी आरोग्य कसं मिळालं पाहिजे यावर आपण मनन करणार आहोत. खरं तर पतनानंतर आपलं आरोग्य गेलेलं आहे. ज्यावेळेस एदेन बागेमध्ये आला बागेत जहरी साप, फळं खाऊनी घडलंय पाप. आली आदाम हवा करी देवा देवा दिला देवानी मानवाला शाप. देवबापाने जे अद्भुत इटर्नल लाईफ त्यांना दिलं होतं, ते त्यांनी गमावलं आणि त्याचे दुष्परिणाम आता पिढ्यानपिढ्या होत आहेत. परंतु लाईक अ हिरो इन द डे ख्राइस्ट केम इन आवर लाईफ अँड ही रेस्क्यूड अस. आता ख्रिस्ताच्या नावामध्ये ज्यावेळेस आपण ख्रिस्ताचे उच्चारण पकडतो, त्यावेळेस आपल्याला परत ते आरोग्य रिस्टोर होतं. ख्रिस्ताने ते आपल्याला रिस्टोर करून दिलेलं आहे आणि आजपर्यंत तुम्ही सर्वांनी खूप चमत्कार पाहिलेले आहेत. आज आपण चमत्कार या विषयावर नाही पाहणार, परंतु आपण देवाच्या वचनाचं खरं-खुरं टीचिंग जे आहे आणि मग आरोग्य मिळवण्याचे 7 प्रकारचे जे मुद्दे आहेत ते आपण पाहणार आहोत. आता पहिला मुद्दा आपण पाहत आहोत, की स्तोत्र 145 आतमध्ये अशा प्रकारे म्हटलेलं आहे, की देव अनुग्रहकारी आहे आणि देव सर्व गॉड इज गुड टू ऑल. देव सर्वांसाठी चांगला आहे. मग हे 8 आणि 9 वचने जर आपण हिब्रू भाषेमधून वाचले, तर त्याचा अर्थ हाही होतो, की देव सर्वांची म्हणजे बाजू घेणारा. आता पहा, आपली बाजू घेणारा कोणी नसतं. पुष्कळ आपली बाजू घेणारा कोणी नसतं. माझे थोडेसे काही इश्यू आहेत, प्रॉपर्टी इश्यू. माझी एक बहीण मला प्रूव्ह करून देत होती, मी कसा घमंडी. वस्तुस्थितीमध्ये जेव्हा मी प्रभूला जीवन दिलं, तेव्हापासून माझी घमंड, गर्व वगैरे या गोष्टी मी झिरो म्हणजे देवबापाने मला झिरो केले आणि मला नको त्या गोष्टी, कारण मला पवित्रशास्त्र खूप चांगल्या प्रकारे कळतं. तर लोकं आपली बाजू घेत तर नाहीत. आपल्याबरोबर काय अन्याय झाला, आपल्यावर काय अत्याचार झाला किंवा आपलं काय झालं, त्यावर आपली बाजू घेत नाही. अनेक लोक अशा प्रकारचे आहेत, की ते आपली बाजू घेत नाहीत. कधी-कधी पत्नी पतीची बाजू घेत, कधी-कधी पती पत्नीची बाजू घेत नाही, कधी-कधी मंडळी पालक साहेबांची बाजू घेत नाही आणि कधी-कधी पालक मंडळीची, आणि हे सर्रास चाललंय. आता यावर उपाययोजना काय आहे, की तो अनुग्रहकारी मुदाता है. तो अनुग्रहकारी दाता आहे आणि तो सगळ्यांची बाजू घेतो. सगळ्यांची इन द सेन्स पर्सनली आपली बाजू घेतो. या ठिकाणी आपण पाहत आहोत, की देव सर्वांसाठी नव्या वचनामध्ये सांगितलं, की गॉड इज गुड टू ऑल. वो सबके लिए भला आहे. सर्वांसाठी तो चांगला आहे. मग आपण असं म्हणूया, जे जगातल्या दुष्ट मनुष्य त्याच्यासाठी हो. किंवा असं आपण तुम्ही इंटरनेटवर सर्च करू शकता, की जगातला सर्वात मोठा क्रिमिनल कोण आहे? मग त्याचं नाव येईल. मग त्याच्यासाठी हो. पण कधी जेव्हा तुम्ही त्याच्याकडे जाता तेव्हा तो चांगला. म्हणजे तसाही तो चांगलाच आहे. पण तुमच्यासाठी तो तेव्हा चांगला बनतो, जेव्हा तुम्ही त्याच्याकडे जाता. हाबेल आणि काईन. काईनाने हाबेलाचा खून केला आणि हाबेल मेल्यानंतर काईनाला ज्यावेळेस देवाने विचारलं, तर काईनाने उलटी उत्तरं दिली. "मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे का?" उलटं बोलल्यावर कसं होईल? म्हणजे या ठिकाणी आपण दैवी आरोग्य या सदरामध्ये किंवा या विषयामध्ये आपण पाहत आहोत, की खरं तर उपदेशक मला क्षमा करा. उत्पत्ती याचा 6वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये गॉड ऑलरेडी गिव्ह अस द लाईफ 120 इयर्स. पहिली 40, दुसरी 40, तिसरी 40 असं 120 वर्षाचं आयुष्य ऑलरेडी आपल्याला देवबापाने दिलेलं आहे आणि त्यामध्ये मोशे तेवढं आयुष्य जगला. काही लोकं अधिक जगले. या ठिकाणी आपण पाहतो, की निर्गम 23-25 मध्ये देवबापाने 5 प्रकारचे आशीर्वाद दिलेले. जर तू देवाची सेवा करशील, तर तुला मी तुझ्या अन्न-पाण्याला आशीर्वाद देईन आणि मग तुझ्यामध्ये कोणी वांज असणार नाही आणि मग शेवटी अशा प्रकारे म्हटलं, की मी तुला भरपूर आयुष्य देईन. 5 प्रकारच्या आशीर्वादामध्ये एक आशीर्वाद हा आहे, की तो आपल्याला भरपूर आरोग्य आणि आशीर्वाद देणार आहे. आरोग्य देणार आहे आणि अ, आयुष्य देणार आहे. आता काही लोकं भरपूर आयुष्य जगतात. उदाहरणार्थ जॅपनीज लोकं. त्याच्यापैकी किती लोकं बिलियनर आहेत आणि किती लोकं नाहीत, हा वेगळा मुद्दा. पण ते डिसिप्लिन खूप पाळतात. आपण आपल्या भारत देशामध्ये आपण वचन पण पाळत नाही, आपण वचनाप्रमाणे असलेलं डिसिप्लिन पण पाळत नाही. सर्वथा मीपणाचे तव आम्ही दास्य केले, ही परिस्थिती आपली असते. आता या ठिकाणी निर्गम 23-25 मध्ये जे 5 प्रकारचे आशीर्वाद आपल्याला दिलेले आहेत, त्यामध्ये देवबाप स्वतः असं म्हणतो, की मी तुला भरपूर आयुष्य देईन. मग ते आपल्याला क्लेम करायला पाहिजे, त्याप्रमाणे चालायला पाहिजे. वस्तुस्थितीमध्ये त्याने आयुष्याची जी मर्यादा ओलांडलेली दिलेली आहे, ती आपल्याला ओलांडता येत नाही. परंतु
त्याच्या वचनाला अनुसरून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्यानुसार आपण जगू शकतो. एक छोटंसं उदाहरण. हिजकिया नावाचा राजा होता. 1 मिनिटात सांगतो. हिजकिया नावाचा राजा होता. ज्यावेळेस संदेश त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हटलं, की "तू निर्व्याण कर. कीप ऑल दोज थिंग्स इंटू द ऑर्डर फॉर यू आर गोइंग टू डाय." त्याला समजलं आता तो मरणार आहे. तो पुन्हा गुडघ्यावर गेला. त्यांनी प्रार्थना केली आणि त्यांनी देवाला रिमाइंड केलं, की "लॉर्ड, यू सी माय लाईफ प्लीज." आणि देवाने लगेच त्या संदेशाला सांगितलं, "गो, गो, गो बॅक." जा त्याच्याकडं आणि त्याला सांगितलं हिजकिया राजाला, की "तुला 15 वर्ष आयुष्य मिळालेलं आहे." म्हणजे गॉड इज ऑल्वेज देअर टू एक्सटेंड आवर लाईफ. देव आपलं आयुष्य वाढवण्यासाठी आहे. माझे एक मेंटर होते आणि मग 2018 साली ते आजारी पडले, वाईटरीत्याने आजारी पडले, इतकं की ते गेलेच. आणि सर्व प्रकारच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्या मशीन्स वगैरे लावलेले आणि मग मी खुदावंतपूरचा मेळावा घेऊन आलो आणि मला निरोप आला, की असं-असं घडलं त्यांच्या संदर्भात. मी गेलो आणि ते पाहिल्यानंतर मी आक्रंदन करून रडायला लागलो, कारण त्या व्यक्तीने माझ्यावर खूप प्रेम केलं होतं आणि मला ख्रिश्चनिटी बरीच शिकवली त्यांनी. त्यांच्या पायाजवळ बसून मी शिकलो. आणि मग मी तिथं गेलो, प्रार्थना केली. म्हटलं, "देव बाप्पा, ह्या व्यक्तीला नको जाऊ देऊ, कारण यांचं वय 70-80 जगू दे त्यांना." मग त्याच्या इथं खांद्यावर हात ठेवला. हात ठेवायला जागा नव्हती. हात ठेवला, म्हटलं, "सर बी हील्ड." विश्वास ठेवा. त्याच वेळेस त्यांच्यामध्ये पुन्हा प्राण आला आणि तोपर्यंत त्यांना ते घरडा म्हणतात. त्याला घरडा लागल्यासारखं झालं होतं. देवाने त्यांना वाचवलं आणि जवळ-जवळ 6 वर्ष पुन्हा एक्स्ट्रा ते वाचू शकले. म्हणजे येस, गॉड इज गुड ऑल द टाईम अँड गॉड इज देअर. इट डज नॉट मीन दॅट आय एम समबडी ऑर व्हेरी नो, नथिंग इज देअर. द नेम ऑफ द लॉर्ड इज अ स्ट्राँग टॉवर. देव महान आहे. ही इज अ स्ट्राँग रेफ्यूज फॉर अस. तो खूप चांगला आहे आणि तो आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे कामं करतो. आणि मग देवाच्या पवित्र वचनामध्ये जे सात्विक चित्ताने चालतात त्यांना तो सहाय्य करतो. इतिहासाचं दुसरं पुस्तक त्याचा 16वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, की जे सात्विक चित्ताने चालतात त्यांना तो सहाय्य करतो. मग पर्वतों को देखूंगा, कौन है मददगार मेरा? ऊपरवाला, प्रभू यीशु मसीह. देवबाप आपला सहाय्यक आहे. होय, तो आपल्याला सहाय्य करतो. एकदा मी रत्नागिरीच्या जेलमध्ये वचन शिकवून आलो आणि येताना कुंभारली घाटातून गाडी चालली असताना गाडीच्या ड्रायव्हरचा ताबा गाडीबरोबर सुटला आणि आमची गाडी घाटामध्ये पडणार तेवढंच माझ्या लक्षात आलं आणि मी प्रार्थना केली, लॉर्ड सेव्ह. 2 शब्दाची प्रार्थना, लॉर्ड सेव्ह, आणि देवाने वाचवलं. होय, तो आहे. होय, तो आहे. तो आम्हाला वाचवतो. तो आमचं लाईफ एक्सटेन्शन करतो आणि तो आमचं सहाय्य करतो. तो धार्मिकतेच्या उजव्या हाताने आम्हाला सावरतो. धार्मिकतेच्या उजव्या हाताने तो आम्हाला सावरतो. तो आमचं सहाय्यही करतो. देवाचं पवित्र वचन सांगतं, की कोणत्याही प्रकारचं अनिष्ट तुझवर येणार नाही. स्तोत्र 91 मध्ये म्हटलेलं आहे. आणि नीतिसूत्र 3:1-2 मध्ये असं म्हटलं, की माझ्या मुला, माझं धर्मशास्त्र विसरू नको. त्यापासून तुला दीर्घायुष्य, वैरुध्य आणि कल्याण प्राप्त होतं. हे हे जे डिव्हाइन हीलिंग आहे, सध्याची परिस्थिती काय आहे माहिती आहे का? की बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटल्स का वाढले? त्याचे बरेच कारण आहेत. ते म्हणजे येता कणकण तापाची, करा तपासणी पापाची. आपल्या जीवनामध्ये पाप जास्त वाढलेलं आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आता मी तुमचे पाप सांगत बसलो, मग माझे पाप कोण सांगेल? त्यापेक्षा कम बॅक. चला आपण सर्वजण प्रभूकडे जाऊया. प्रभूच्या वचनातून शिकूया आणि वचनामध्ये जे काही म्हटलेलं आहे त्याप्रमाणे आपण चालण्याचा प्रयत्न करणार आहोत.